जिको कंपनीच्या कामगारांच्या लढ्याला अखेर आले यश। कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना गेल्या काही 2 ते 3 महिन्यापूर्वी कंपनीने कामावरून कमी केले होते। त्या अनुषंगाने या सर्व स्थानिक कामगारांनी सेटू संघटनेच्या मदतीने कंपनीच्याच गेटवर आंदोलन पुकारलं होतं। कंपनीच्या गेटला टाळ्या लावण्याच्या आंदोलनाचे आयोजन केले आणि या आंदोलनामध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांनी काही कामगारांना ताब्यात घेतले, परंतु या सर्व सेतू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि कामगारांनी आपले आंदोलन ते चालूच ठेवले। शेवटी पोलीस प्रशासन व कंपनी प्रशासनाने काही सेतूचे कार्यकर्ते तसेच कामगार व कंपनी प्रशासनामध्ये एक चांगली चर्चा घडवून आणली आणि अखेर पोलीस प्रशासनाचे अधिकारी विशाल ठाकूर, संजय धुमाळ यांच्या सहकार्याने ह्या कंपनीच्या प्रशासनातील व कामगारांमधील वाद अखेर मिटला व या कंपनीच्या प्रशासनाने कामगारांना पूर्ववत करण्याची हमी व आश्वासन जाहीर दिले व सर्व कामगारांना पुनश्च कामावर हजर करून घेतले। शेवटी सेतू संघटनेने हा लढा लढला आणि ह्या लढ्यामध्ये या तालुक्याचे अध्यक्ष विजय विषय, अशोक विषय आणि त्यांचे इतर सहकारी तसेच सर्व कामगार यांनी खूप मेहनत घेतली। याचं सविस्तर वृत्त आपल्या खबरदारीतून आपण मांडत आहोत। जिंदाबाद जिंदाबाद मानवता जिंदाबाद 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 सीएसटी जिंदाबाद 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 मानवता जिंदाबाद 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 शेतकरी कामगार एकजुटीचा शेतकरी कामगार एकजुटीचा एलएनजी की वर्गगिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी एलएनजी की वर्गगिरी से चले जाओ एलएनजी चले जाओ किमान वेतन आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अरे रोजगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अरे रोजगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या नोकरीच्या प्रतीक्षेत आहे त्या कामगाराला इथे रोजगार दिला जात नाहीये। उलट रोजगार दिल्यानंतर कुठलेही सफिशियंट असं कारण, कुठलेही सबळ कारण न देता त्यांना तडकाफडकी कामावरनं कमी केलं जाते, कमी करून त्यांना वेठबिगारासारखं राबवलं जाते। या विरोधात CI2 संघटना कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील। आज जो काही इथे काही आंदोलन चाललेलं आहे हे आंदोलन आजचं नाही आहे, याच्या पुढेही मोठमोठे आंदोलन होतील। प्रसंगी जर प्रश्न सुटला नाही, कामगारांना जर कामावर घेतलं नाही तर CI2 संघटना, सर्व कंपन्या, सर्व कष्टकरी कार्यकरी कामगार वर्ग या ठिकाणी रास्ता रोको करेल। प्रसंगी कामगारांच्या कुटुंबियांना घेऊन रस्त्यावर उतरेल आणि असं आंदोलन होईल की या तालुक्याच्या इतिहासामध्ये त्या आंदोलनाची नोंद होईल आणि कामगारांना न्याय मिळवून देईल। तिथे कंपनीमध्ये जे पण विषय झालेले ते मी तुम्हाला सर्वांना सांगतोय। कंपनीमध्ये आम्ही जेव्हा गेलो तिथे मॅनेजमेंट, पोलीस प्रशासन तिथे बसले मिटिंगला, तिथे अशी आमची चर्चा झाली। तर कंपनी बोलते की आम्ही 18 पोरं कंपनीचे जे ऑफ रोलवर होते त्यांना आम्ही आता कामावरती घेत आहे, लेटर वगैरे देऊन त्यांना त्या पोस्टरमध्ये घेत आहे। त्या कॉन्ट्रॅक्टची जे 83 पोरं आहेत त्याच्यापैकी आम्ही 46 पोरं आता आम्ही कामावर घेतोय। उद्यापासून आम्ही सर्व पोरं कामावर घेतो। जी राहिलेली पोरं आहेत, उरलेली पोरं त्यांना आम्ही लिहून देतो का 2 महिन्याच्या आत आम्ही त्यांना कामावर घेऊ। इथे आपल्याला लिहून दिलेले आहे। पोलीस प्रशासन, कंपनी मॅनेजमेंट, सेतू संघटनेच्या दोन्ही आपण सर्व कामाला जात आहे, हेच विषय आहे। इकडे लक्ष द्या सगळ्यांनी। दिनांक 2/4/2017 आज रोजी मी जिको कंपनीचे लेबर कॉन्ट्रॅक्टर असे लिहून देतो की मी एलन सिंग राज ग्रुप 1 चे कार्यकारी अधिकारी असे लिहून देतो की मी कॉन्ट्रॅक्टर असलेले कॉन्ट्रॅक्टर असलेले 46 कर्मचारी आम्ही उद्यापासून लिस्ट प्रमाणे घेत असून उर्वरित राहिलेले कर्मचारी आम्ही 3 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने घेणार आहोत असे लिहून देतो। 2 महिने 3 महिने केलं ते पेरेलवरचे 18 आहेत ना, 18 नाही, 27 पण त्यातले 18 घेत आहेत आणि उरलेल्या नंतर घेणार। आज आहे ना, आज इथे आपण जे आंदोलनासाठी जमलो होतो की मला वाटतं खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की शहापूर तालुक्याला असं विशालजी ठाकूर साहेब आणि PI साहेब, धुमाळजी साहेब, संजय धुमाळ साहेब असं नेतृत्व लाभलेलं आहे पोलीस प्रशासनामध्ये। ठीक आहे, आमचे त्यांचे काही प्रसंगामध्ये वाद होतात, त्यांचं काम आहे कायदा सुव्यवस्था राखणं, ते कायदा सुव्यवस्था राखतात, पण तेवढंच धाकात पण आम्हाला घेतात। आम्ही मान्य करतो, आम्ही पण कधी कायदा तोडत नाही, पण आज त्यांनी परत एकदा दाखवून दिलेलं आहे की CI2च्या मधला जो दुवा आहे
कामगार आणि कंपनी व्यवस्थापनाच्या त्या दुव्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे की आज बऱ्याच दिवसापासून जो प्रश्न प्रलंबित होता तो प्रश्न त्यांनी यशस्वीरित्या व्यवस्थापनाला पटवून देऊन कामगारांची भूमिका आणि व्यवस्थापनाची भूमिका दोन्ही भूमिकेमध्ये सुवर्णमध्य घडून आज जो सुवर्णमध्य घडून उद्यापासून कामगार घेण्याचा जो व्यवस्थापनाने आपल्या इथे कामगार संस्थाचे पत्रकार आणि मीडियाचे मुख्य प्रमुख आपले दिनेश पालवे इथे आले त्यांचं इथे हार्दिक स्वागत करतो. त्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेले.